नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद कुटे। तर मित्रांनो, आपण पाहतात तर आज आपण विशेष भाग घेऊन आलेलो आहोत की जे BIS म्हणजे काय, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, यामध्ये जी काही रिक्त पदे निघाली आहेत तर त्या रिक्त पदाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, जो भारतीय मानक ब्युरो आहे म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, याच्यामध्ये काय केलेलं आहे की सायंटिस्ट बी या पदाच्या 20 जागा रिक्त आहेत। तर त्या रिक्त पदासाठी भरती सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, आपण या भरतीमध्ये पाहणार आहोत कोणकोणते पद आहेत, त्या पदाची पात्रता काय आहे, या फॉर्म भरण्यासाठी किंवा या भरतीसाठी परीक्षा फीस किती आहे, याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत। तर आता याच्यामध्ये जे पदाचं नाव आहे ते आहे सायंटिस्ट बी। तर या पदाची जी संख्या आहे ती आहे 20। तर मित्रांनो, आता पाहूया की या पदासाठी कोणकोणते पदे आहेत। तर सायंटिस्ट बी पदासाठी जे क्वालिफिकेशन आहे किंवा ज्या कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग 8 पदे आहेत, कम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या 4 पदे आहेत, त्याच्यानंतर केमिस्ट्री याच्यासाठी 2 आहेत, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 2 जागा रिक्त आहेत, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनिअरिंग यासाठी 2 जागा आहेत, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग यांच्यासाठी सुद्धा 2 जागा रिक्त आहेत। तर मित्रांनो, आता या जागेसाठी कोणकोणते क्वालिफिकेशन आहे तेवर आपण करणार। आता या जे पदे आहेत त्या पदांसाठी जी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे म्हणजे क्वालिफिकेशन जे आहे ते BS म्हणजे सायंटिस्ट बी पदासाठी जे अर्ज करण्यासाठी अभियांत्रिकी पदवीकरता संबंधित शाखेत किंवा टेक्नॉलॉजीमध्ये किमान 60% गुणासह पदवी आणि म्हणजे काय की या ज्या पदे आहेत त्याच्यामध्ये अभियांत्रिकी जे इंजिनिअरिंग आहे त्या पदासाठी संबंधित जे इलेक्ट्रिकल किंवा कोणते जे असेल त्या पदासाठी जे संबंधित शाखेची किमान 60% गुणासह पदवी असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर जे गेट स्कोर आहे 2023, 24 किंवा 25 मधील जे वैध गेट स्कोर आहे तो असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर जर केमिस्ट्री पदासाठी जी आहे ती रसायनशास्त्र विषयात मास्टर डिग्री असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर त्या जो संबंधित विषयामध्ये हा गेटचा स्कोर असणे सुद्धा गरजेचे आहे। त्याच्यानंतर SC ST प्रवर्गातील जे काही उमेदवार आहे त्यांना जे किमान गुणाची जी मर्यादा आहे सरकारी नियमानुसार ते सुद्धा या भरतीमध्ये सवलत मिळणार आहे। त्याच्यानंतर ज्या जे आहे आता यामध्ये जी या पदासाठी किती पगार मिळणार आहे किंवा कोणकोणत्या सुखसुविधा आहेत हे पाहणार आहोत। तर आपण यामध्ये जे BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनुसार मध्ये जे सायंटिस्ट बी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना ही पगार 1,14,945 रुपये आहे, जो की 7व्या वेतन आयोगानुसार आहे। त्याच्यामध्ये इतर जे अलाउन्स असतील, समजा DA आहे, HRA आहे किंवा ट्रॅव्हल्स अलाउन्स आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे अलाउन्स त्याच्यामध्ये ॲड होणार आहे। तर मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर हा पदाचा खूप फायदा आहे। त्याच्यानंतर जर आता अर्ज कसा करायचा, अर्जासाठी फीस किती आहे, तर जे इच्छुक उमेदवार आहेत जे की या सायंटिस्ट बी पदासाठी जे पात्र आहेत त्या जाण्यासाठी अधिकृत जी वेबसाईट आहे BIS.government.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे। आपण डिस्क्रिप्शनमध्ये साईटची लिंक दिलेली आहे। तर त्याच्यामध्ये जे अर्ज करण्याची जी तारीख आहे 3 मे 2025 म्हणजे आज दिनांक जे 3 मे 2025 जी सुरुवात झालेली आहे आणि हा फॉर्म अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे 23 मे 2025 आहे, जे की आपल्या अधिकृत साईटवर तुम्हाला ह्याच्यावर हे मिळून जाईल। फॉर्म वगैरे ऑनलाईन अर्ज करायचा आहे, जे आपले डॉक्युमेंट आहेत अपलोड व्यवस्थित करायचे। त्याच्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे की या परीक्षेसाठी कोणताही शुल्क नाही आहे। परीक्षेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क वगैरे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नाही आहेत। त्याच्यामुळं यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला काय करायचे, पैसे नाही द्यायचे। आपण लिंकवर जाऊन फॉर्म स्वतः भरू शकता। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा जॉबबद्दल माहिती घेण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.